गावाकडे आल्यावर सनसेट बघण्यासाठी कुठे जायची गरज नाही आणि सनराईज बघण्यासाठी कुठेच जायची गरज नाही। सकाळी उठलं दरवाजा बाहेर उभा राहिलं की असं सुंदर सूर्य वरती आलेला दिसतो आणि किती सुंदर सनराईज होतं बघा ना। एवढं छान सकाळ आणि एवढे छान चिमण्यांचा आवाज येतो ना, कायच सांगू तुम्हाला। आणि माझ्या गावाकडे ना भरपूर अशी झाडं आहेत, तर ती कोणती कोणती आहेत चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करूया। थांबा एवढं सगळं बोलण्यामध्ये तर तुमचं स्वागत करायचं राहूनच गेलं। नमस्कार मंडळी, मी दीपाली, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं। तर गावाकडे आले, भरपूर असे तुम्हाला व्हिडिओज पण मी शेअर केलेले आहेत। कसे वाटतायत कसे नाही तुम्ही मला काही कमेंट करून सांगत नाही, तर प्लीज कमेंट करत जा। तुम्ही एक कमेंट केली ना तर मला आणखीन उत्साह येतो, मी आणखीन छान कंटेंट तुमच्यासोबत शेअर करू शकते। आज बनवायची होती वांग्याची भाजी, मग वांगी तोडायला बसलेले, वांगी तोडत असताना म्हणलं चला आपल्यासोबत ते शेअर करूया। आणि गावाकडे ना झाडं तर असतातच आणि माझ्या सासरी म्हणजे सगळ्यांनाच एवढं आवड आहे ना झाडे लावण्याची। तर इथे वांग्याची झाडं तर आहेत 4 ते 5, त्याच्यामधनं आम्हाला एवढी वांगी मिळाली। आणि इथे टोमॅटोचे झाडं पण लावलेले, ते आता तुम्ही डोळ्यानेच बघू शकता किती टोमॅटो लागलेले आहेत। पूर्ण झाड असं लदून टोमॅटोच्या ओझ्याने सगळी झाडं वाकून गेलेली होती, मग त्यांना आधार देण्यासाठी इथं लाकडं रोवून त्यांना छान असं बांधून ठेवलेलं होतं। आणि त्या टोमॅटोला एक छान असं पिकलेला टोमॅटो पण दिसला, मग लगेच मी तोडून घेतलेला। बघा किती छान असं फ्रेश माळवं कुठे आपल्याला खायला भेटणार ना, हे गावाकडे सगळी मज्जा असते। एवढे भरपूर झाडं आहेत आणि हा गावरान शेवगा, त्याला पण एवढे शेवग्याचे शेंगा आलेल्या ना। आज काही तोडणार नव्हते कारण उद्या आम्हाला जायचं होतं पुण्याला, मग त्यावेळेस मला हे सगळं तोडून न्यायचं होतं, त्यामुळे मग मी आता तुम्हाला दुरूनच दाखवत होते। फक्त 3 ते 4 शेवग्याची झाडं पण आहे शेंगाची, आणि ही तुळस तर एवढी मोठी आहे ना। तुळशीच्या रोपाच्या बाजूला पेरूचं झाड पण होतं, आणि पेरूचे झाड तर एवढी आहे ना, कारण आमचा एक पेरूचं झाड खूप मोठं आहे आणि त्याच्याच बिया इकडे तिकडे फेकल्या ना, तर एवढे म्हणजे भरपूर असे पेरूचे झाडं आलेले आहे। आणि तिथेच आंबा पण लावलेला आहे। आणि हे शेवंतीचं झाड आहे की दुसरं काय, आता मला नाव आठवत नाही। मला समरने सांगितलं होतं ह्या झाडाचं नाव काय आहे म्हणून, मला जर शेवंतीच वाटत होती पण त्याने जर ह्या झाडाचं नाव माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि भरपूर अशी झाडं आहेत, तिथे पुदिना लावलेला होता, तर पुदिना तर एवढा पसरलेला आहे ना, जेव्हा पण नॉनव्हेज करायचं असेल ना त्यावेळेस आम्ही इथनंच फ्रेश तोडतो आणि भाजीमध्ये टाकतो। आणि त्याच्या बाजूलाच परत एक टोमॅटोचं झाड होतं, आणि हे आहे जांभळाचं झाड। आणखी जास्त मोठं झालेलं नाहीये, पण काही दिवसांनी त्याला जांभळं येतील आणि तेही आम्हाला खायला भेटतील। फुलांचे पण भरपूर झाडं आहेत, 2-3 प्रकारचे गुलाबाचे फुलं आहे। ह्या गुलाबाच्या फुलामध्येच मोगऱ्याचं पण झाड आहे, म्हणजे वेल आहे। आणि इथे गवती चहा आहे, गवती चहाच्या बाजूला पण मोगरा आहे, आणि त्यात पण पेरूचं झाड तुम्हाला दिसतच असेल। पेरू जिथे नाही तिथं आहे। हे जास्वंदाचं झाड आहे, त्याला पण छान फुलं येतात जास्वंदाचे, आणि त्याच्यात परत एक पेरूचं झाड आहे। आणि बाजूला जे आहे ना चाफा आहे, हा वेगळ्या प्रकारचा चाफा आहे, तर खूप छान फुलं येतात त्याला आणि खूप छान दिसतं। आता ह्या चाफ्याच्या झाडाच्या बाजूलाच तुम्हाला कांड्याचं एक झाड दिसत असेल, जे मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे। ह्याला काय म्हणतात हेही मला माहिती नाही, पण आयुर्वेदिक खूप उपयोग आहे ह्याचा असं मला सांगितलं होतं। आणि हे आहे माझ्या सासूबाईंचं किचन, छोटंसं किचन। आकाचं किचन म्हण, आकाचं किचन। आणि आकाच्या किचन मधून मस्त अशा गावरान रेसिपी खायला भेटतात। आता वांग्याची भाजी बनवली, खारं वांग बनवणार आहे। ते चूल ठेवलेले आहे हवेपासून पावसापासून संरक्षण होण्यासाठी, त्याच्यावरती असे पत्र टाकलेले आहे। आणि त्याच्याच बॅक साईडला आहे पेरूचं झाड, हे सगळ्यात मोठं पेरूचं झाड आहे। आणि एवढे पेरू येतात ना त्याला, प्रचंड प्रमाणात येतात आणि खूप गोड असतात। तरी ह्याच्याच बिया इकडे तिकडे पसरल्यामुळे भरपूर अशी आमच्या इथे पेरूची झाडं आलेली आहे। आणि हा आहे कढीपत्ता, तर एवढा फ्रेश कढीपत्ता आणि खूप छान स्मेल येतो ना त्याचा, मी भरपूर असा घेऊन आलेली आहे। माझ्याकडे फ्रीज तर नाहीये, पण मी त्याला स्टोअर करून ठेवला आहे। तर कढीपत्त्याचं झाड बघताय ना तुम्ही, त्याच्याच वरती पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी अशी सोय केलेली आहे। म्हणजे उन्हाळ्यामध्ये पक्षी इकडे तिकडे पाणी पिण्यासाठी शोधत असतात, पण त्यांना पाणी भेटावं यासाठी असे प्रत्येक झाडावरती माझ्या सासऱ्यांनी सोय करून ठेवलेली आहे। आणि त्याच्यामध्ये पक्ष्यांसाठी पाणी टाकलेलं असतं। आता तुम्ही म्हणणार ह्याच्यामध्ये पाणी नाहीये, तर मी व्हिडिओ दुपारच्या वेळेला शूट करत होते आणि पक्षी भरपूर प्रमाणात येतात आणि पाणी पिऊन जातात। आणि हे जानेवारी महिन्यामध्ये भरपूर असे बोरं येतात, म्हणजे काही विकत खाण्याची गरजच पडत नाही, एवढे प्रचंड प्रमाणात असतात। आणि त्याच्यावरती चिमण्याने घरटं केलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवते।
आता ह्या चिमण्यांचं खोप्याचं काम पूर्ण झालेलं नाही बरं का. हा अर्धवटच खोपा आहे, त्यांचं काम आणखीन सुरू आहे. बनल्यानंतर एवढं सुंदर दिसतं ना. भरपूर असे खोपे त्यांनी बनवलेले आहे आणि मी लग्नानंतरच हे सगळं अनुभवलं आहे, कारण सिटीमध्ये हे सगळं कुठे बघायला भेटतं. आणि आमच्याकडे आयुर्वेदिक असे भरपूर झाडं आहेत, काही काहींची मला नावं पण माहिती नाही. आता हे लिंबाचे झाडं 2 ते 3 प्रकारचे आहे आणि त्याच्या बाजूलाच एक पपईचं झाड पण होतं, छोटं आहे अगदी. ते आणखीन वेळ आहे त्याला पण फळं येण्यासाठी. आणि ते कापसाचं झाड होतं आणि ते परत एक कडीपत्त्याचं झाड आहे, त्याच्याच बाजूला तुळस आहे आणि रुटी पण आहे. आणि इकडे आहे हादग्याचं झाड. तर मला हादग्याची भाजी ही प्रचंड प्रमाणात आवडते. हादग्यांच्या फुलांची भाजी एवढी छान लागते ना, अंड्याच्या भाजीसारखीच. तर मम्मीने मला म्हणजे भेटतात तिकडे पण तर करून खाऊ घातलेली, एवढी छान लागते ना. आणि इथे पण पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी अशी झाडांना सोय केलेली आहे, म्हणजे पक्ष्यांना बिचाऱ्यांना अजिबात त्रास नको. उन्हाळ्यामध्ये काय 12 महिने आमच्या इथे असंच केलेलं असतं. आणि त्यांना पाण्याबरोबर खाण्याची पण सोय अशा प्रकारे करून ठेवलेली असते. आणि तिथेच आहे रामफळाचं झाड. तर रामफळाला पण आणखीन काही फळं आलेली नाही आहेत. आणि त्याच्या बाजूला आहे सीताफळाचं झाड आणि शेवरी, हे असे भरपूर झाडं आहे. आणि हे शोचं झाड, म्हणजे ह्याला फुलं बघा ना किती छान दिसत आहेत. लाईट येलो, डार्क येलो अशा प्रकारची फुलं आहेत. फुलांची झाडं आहे, फळांची झाडं आहे, आयुर्वेदिक झाडं आहे, भरपूर प्रमाणात अशी झाडं आहेत. आणि ती मी तुम्हाला सगळे दाखवलीच आहे. आता हे 3 ते 4 मिरच्यांची झाडं पण लावलेली आहे, म्हणजे रोपं. तर त्याला मिरच्या पण आलेल्या आहेत आणि फुलं पण आलेली आहेत, तुम्हाला दिसतच असेल. म्हणजे भरपूर अशा गोष्टी आम्हाला घरूनच भेटतात, विकत आणण्याची गरजच नाहीये. तर हे आहे मोहरीचं झाड, आता ती पण काढायला आलेली आहे. अगोदरपासून झाडांची एवढी आवड आहे ना. आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा सासरी आले होते ना, तुम्ही चूल बघितली ना, तिथं असे प्रत्येक झाड लावलेलं होतं, म्हणजे शेती केल्याप्रमाणेच केलेलं होतं. मेथी ते सगळं घरीच उगवत होतं. तर एवढं छान वाटायचं ना, खूपच छान. म्हणजे माझी जी हौस होती झाडं भरपूर असायला हवे, तर ती तर माझी पूर्ण झालेली. आणि इथे ना हे पण आहे आयुर्वेदिकच झाड. तर भरपूर प्रमाणात असे वेगवेगळे झाडं आहेत आणि ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. आणि त्याच्यावरतीच आहे हे चिंचाचं झाड. अगोदर खूप मोठं चिंचाचं झाड होतं, पण हे रस्त्याच्या कामामुळे ना ते तोडावं लागलं, नाही तर खूप हे पण मोठं झालेलं आहे. काही दिवसांनी ह्याला पण फळं लागतील आणि भरपूर अशा चिंचाही घरच्याच खायला भेटतील. तर असं आहे माझ्या सासरकडचं घर आणि भरपूर असे झाडं लावलेले. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका. तुमच्या कमेंटने मला इन्स्पिरेशन मिळतं आणि मी आणखीन छान छान व्हिडिओ बनवू शकते.